मतदारांना एवढंच आवाहन करतो की मी एक शिकलेला आहे, सुशिक्षित आहे आणि स्वयंरोजगार चालवतो मी. भाजप कधी काँग्रेस असे करणार आहेत, पण मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे भाजपचा. आज पण माझं घर मुळापासून भाजपच आहे, कारखानदारी आहे, सगळं आहे, पण त्यामध्ये माझा बळीराजा पिसटून चालला तर त्याची पिळवणूक होते. ती प्रामुख्याने ह्या सर्व साखर सम्राटांनी थांबवावी. पांडुरंगजी अशोकराव बालवाड हा उमेदवार म्हणजे नुसता उमेदवार नाही, तर या उमेदवाराची नाळ जी आहे ती नाळ शेतीशी जुडलेली आहे. शेतकरी असल्यामुळं या उमेदवाराची नाळ जुडलेली आहे आरोग्य खाते. नमस्कार, मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आलेलो आहे आज भातांगळी पंचायत समिती गण व भातांगळी जिल्हा परिषद गणामधील एका खास उमेदवाराची मुलाखत घेण्यासाठी. माझ्यासोबत आहेत पांडुरंग अशोकराव बालवाड. बालवाड सर नमस्कार. मुलाखत घेण्यामागचं विशेष प्रयोजन असं आहे की हा एक उमदा उमेदवार असून विकासाचं ध्येय आणि विकासाची गती डोळ्यासमोर घेऊन हा उमेदवार आज या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. खरं पाहिलं तर विकासाची धुरा ही परंपरागत धुरा आहे, कारण यांच्या पत्नी सुविद्य पत्नी श्रीमती अनिता पांडुरंग बालवाड ह्या माजी सदस्य होत्या पंचायत समितीच्या आणि त्यांच्या माध्यमातून भातांगळी पंचायत समितीच्या गणामध्ये अनेक प्रकारचा विकाससुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आमदार रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वामध्ये पांडुरंगजी बालवाड यांनीसुद्धा या रणांगणामध्ये उडी घेतलेली आहे. आज त्यांची खास मुलाखत घेणार आहे. सर्वप्रथम चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर. पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा घेतो की जिल्हा परिषदांच्या शाळेंचा दर्जा वाढवण्यासाठी, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सगळे गोरगरिबांचे लेकरं शिकतात, तर दर्जा वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्नशील असणार आहेत? जिल्हा परिषदचा दर्जा वाढवण्यासाठी प्रमुख माझं प्राधान्य राहील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं. त्याचं कारण काय, आज बघतोय आपण की इंग्लिश स्कूल हे मॉडर्न इंग्लिश स्कूल, CBSE बोर्ड या माध्यमातून जी काही बऱ्याच काही गोष्टी होऊ लागल्यात, त्यामुळं जिल्हा परिषद शाळेची उपस्थिती किंवा संख्या कमी होऊ लागली आहे. तर हे कसं करता येईल याबाबत मी प्रयत्नशील राहीन आणि तेव्हा हा विषय मी सभागृहात सुद्धा ठामपणे मांडून. अच्छा, विद्यार्थ्याचं गळतीचं प्रमाण कमी व्हावं आणि विद्यार्थी संख्या वाढावी आणि जिल्हा परिषद शाळा कशा डिजिटल करता येतील. डिजिटल हो ते ऑनलाईन पद्धत आहे, त्यामध्ये सध्याचं डिजिटलचं युग आहे, त्याच्यामुळं AI यूज करून कसं त्याला डिजिटल आणखीन करता येईल त्याला मी प्राधान्य बिलकुल देईन. नक्कीच. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यासाठी आपण काय आपला भर असणार आहे, काय पद्धतीनं प्रयत्नशील असणार हो. आता भातांगळी जिल्हा परिषद गटामध्ये 2 प्राथमिक केंद्र आहेत. एक बोरी प्राथमिक केंद्र आहे आणि भातांगळीला पण आहे. मागच्या वेळेस सुद्धा भातांगळी जे प्राथमिक केंद्राचं मी पंचायत समिती मेंबर असल्यामुळं मी भरपूर निधी आणला दुरुस्तीचा वगैरे. पण आता एक मानस आहे आमचा की जी जुनी 40 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे ती आज एकदम ते कमकुवत झालेली, तर त्याला आत्ताच मागेच रमेश आप्पा कराड आमचे आमदार त्यांच्या थ्रू मी त्यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला की माझी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे भातांगळीचं, त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मला नवीन बिल्डिंगचा एक 2 कोटीचा मला निधी द्यावा असं ते दिलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा ते वरी मंत्रालयामध्ये ती फाईल पाठवलेली आहे. त्यामुळं नवीन ऑपरेशन थिएटर, नवीन काही शस्त्रक्रिया जे काही त्या आरोग्य फील्डमध्ये करता येईल, तसेच डेंग्यू मलेरिया अशा रोगापासून लोकांना कसं त्यांना एक जनजागृती करावं, साठलेल्या पाण्याचं नियोजन कसं करावं, ह्या अशा बऱ्याच ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्या कशा दूर होतील त्याला मी अगोदर प्राधान्य देईल. त्याचं कारण काय, मी एक स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. माझं PhD DMLT झालेलं आहे. व्हेरी गुड. आणि मी रक्त तपासणी ऑलरेडी माझं बिझनेस आहे, तो करत असताना त्या आरोग्य सेवेत कशी सेवा देता येईल आणि ती इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर्सनी, नर्सनी ती गावाला किंवा इतर आजूबाजूच्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राचा बिलकुल लाभ द्यावा, की तो आणि कसा लोकांपर्यंत जनजागृती करावी यासाठी मी प्राधान्य देणार आहे. तर दोन्ही गोष्टी होतील, बिल्डिंगचं बी होईल आणि लोकांपर्यंत ती आरोग्य सेवा, आरोग्य दूत म्हणून कसं देता येईल त्याला मी प्राधान्य देईन. पांडुरंगजी मला एक सांगा, आता जवळपास आम्ही 11 ते 12 गावांचा सर्वे केला तुमच्या पंचायत समिती गणामधील. जवळपास 90% गावामध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे सध्या. पांडुरंगजी बालवाड हे 100% येणारच.
मग काय जादू केल्यात नेमकी ही मतदारावरती की मतदारांचं नाव प्रत्येक घराघरामध्ये तुमचं नाव घेतलं जातं सर प्रामुख्याने? आजकालचे जे राजकारणी आहेत, पुढारी आहेत, एकदा निवडणूक झाली निवडून येतात, पण लोकांपासून त्यांची नाळ तुटते. काही लोकांपर्यंत ते राहत नाहीत. पण मी ते केलं नाही. 2017 ज्यावेळेस माझे मिसेस निवडून आल्या अनिता पांडुरंग बालवाड, त्यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करत मी प्रत्येक जनतेमध्ये राहिलो. जनतेच्या अडीअडचणी सोडवल्या. मग ते कुठल्याही जेवढ्या काही केंद्रातून राज्यातून ज्या काही आपल्या ह्या शासनाच्या ज्या हे आल्या त्या सगळ्या सुविधा मी या जनतेपर्यंत कसं पोचता येईल केलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये असं एक काम केलं की कोरोनाच्या काळामध्ये मी स्वतः रमेश आप्पा कराडनी मला त्या एक आरोग्याची बॉडी केली होती की सेवेअभावी सेवा कसं देता यावी, त्याच्यामध्ये त्या पॅरोलमध्ये मला त्यांनी अध्यक्ष केलं होतं लातूर ग्रामीणचा. व्हेरी गुड. माझ्यासोबत नागटिळक होते, आम्ही दोघं जण होतो. त्या माध्यमातून मी जनतेच्या एवढ्या टचमध्ये राहिलो. कुठं बेड भेटत नसतील तर बेड पुरवायचं, रेमडेसिवीर इंजेक्शन पोचवायचं मी त्यांना. आणि महत्वाचं सांगतो सर, मी बिना मास्क घालता रुग्णांची सेवा केलेली आहे. डॉक्टर बिराजदार हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अक्षरशः आम्ही 35 बेडचं हॉस्पिटल तयार केलं होतं नवीनच. आणि त्या 35 बेडच्या हॉस्पिटल माध्यमात मी बऱ्याच लोकांना ती प्रायव्हेट सुविधा दिली. पण महत्त्वाचं काय होतं त्यावेळेस बेड मिळायला अवघड होतं. ती मी प्रत्येक लोकांना त्या ह्याच्यामध्ये मदत केली. त्याच्यामध्ये सवलतीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये केल्या. आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शनचं एवढं शॉर्टेज होतं त्यावेळेस मी प्राधान्यानं आमदार रमेश आप्पा कराडच्या मदतीनं तसेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या मदतीनं लोकांपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन पोचती केली. आणि महत्त्वाचं तुम्ही जे म्हणलात की तुम्ही एवढं पॉप्युलर काय आहेत, सर मी प्रत्येकाच्या सुखदुःखात असतो. जेवढे माझे गाव आहेत सर्कलचे, आज बी मी जे आज परत निवडणुकीला थांबलो, मला असं कुठंच वाटलं नाही. त्याचं कारण होतं की जनतेच्या जो संपर्कात राहतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो, त्या माणसाला जनता कधीच विसरू शकणार नाही. एवढं मी सर्व माझ्या राजकीय कार्यकर्त्यांना वगैरे सांगू इच्छितो की तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांमध्ये राहा, लोकांची नाळ तुमच्या सोबत राहू द्या, लोकांच्या अडीअडचणी सोडवा, लोकांपर्यंत सुविधा पुरवा. बस एवढंच मी या ठिकाणी सांगतो. नक्कीच. तर डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो आपण, पृथ्वीवर पाय असणारा नेता, तर पृथ्वीवर पाय असणारा नेत्याचं एक सक्षम उदाहरण आपल्यासमोर म्हणजे पांडुरंग बालवाड आहेत. तरुणांना सध्या रोजगार नाही आहे, तर रोजगार मिळावा, तरुण रोजगारक्षम बनावा, यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्नशील असणार आहेत? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत बऱ्याच काय लघु उद्योगाला अनुदान आहे. आणि ते लघु उद्योगाचं प्रशिक्षण असेल, मग शेळीपालन असेल, जनावरांचं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये मी तरुणांना त्याचं प्रशिक्षणासाठी सुरुवातीला प्रशिक्षण द्यायचा विचार करेन. प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना कुठल्या अभावी कसं लोन भेटेल आणि स्वतः रोजगार निर्मिती त्यांना कसं करता येईल. हा झाला शेळीपालनाचा विषय किंवा गोठ्याचा विषय. राहिला विषय आता आमदार परत आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फंडातून जेवढं काही माझ्या सर्कलमध्ये मला रोजगार निर्मितीसाठी चालना भेटेल, त्याच्यात जे सुशिक्षित आहेत त्या सुशिक्षित लोकांना जेवढं काही त्या बऱ्याच माध्यमातून बऱ्याच समजा एखादा प्रकल्प आहे जो की आपल्याला करायचा, त्याच्या अगोदर त्यांना स्वतः मी सगळ्यांना घेऊन तो प्रकल्प बघायला जाणार आहे. माझं पहिलं प्राधान्य ते आहे. तर त्यांनी ते बघावं आणि ते अकस्मात केल्यानंतर पुढे उद्योगाचा विचार करावा, एक आहे. दुसरा विषय, आज सुशिक्षित आहेत तर त्यामध्ये मी आणखीन सुशिक्षित मुलांना एक प्राधान्य देणार आहे की एमपीएससीचं शिक्षण कसं देता येईल स्पर्धा परीक्षेसाठी. ते स्पर्धा परीक्षेचं एखादं प्रशिक्षण सेंटरच मी या भातांगी सर्कलमध्ये करणार आहे, जेणेकरून आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लेकरांना तिथे यावं. मग ते स्टडी रूम असेल, वाचनालय असेल, अशा गोष्टी. आणि परत त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी जे काही स्पर्धा परीक्षेचे काही विद्यमान विधितज्ञ असतात त्या तज्ज्ञांना मी इथं आणून त्यांना काउन्सिलिंग करेन. नक्कीच. तर डिजिटलायझेशन वरती आपला जास्त भर असणार. हो सर, बिलकुल. नक्कीच. तर हे युग डिजिटल युग आहे आणि डिजिटलायझेशन वरती माझा जास्त भर असणार आहे असंही यांचं म्हणणं आहे. एकंदरीत सध्या गरज आहे ती
तळागाळातील खेड्यापाड्यातील तरुण हा स्पर्धा परीक्षेकडे वळणं, परंतु स्पर्धा परीक्षेकडे वळण्यासाठी अत्यंत मोलाचं आणि अत्यंत चांगला विचार आता पांडुरंगजी बालवाड यांनी व्यक्त केलेला आहे. एक प्रश्न घेतो, महिला बचत गट व स्वयंरोजगारासाठी आपण कशा पद्धतीनं प्रोत्साहन देणार आहात, कशा पद्धतीनं कार्यशील असणार आहात? बघा, महिला बचत गटाचं संरक्षण करण्यासाठी आज महाराष्ट्र सरकारकडून भरपूर सुविधा आहेत. त्यामध्ये बचत गटांना बँकेमार्फत लोन वगैरे भेटते, हे करते, आणि त्या लोन माध्यमातून बचत गट आज अशात लघु उद्योग चालू करू लागलेत. होय. त्याच्यामध्ये मग शिलाई मशीनचा असेल, दूध व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन आहे, अशा विविध जे काही लघु उद्योग आहेत त्यामध्ये बचत गटांना खूप प्राधान्य सध्या भेटू लागले. तर ते सगळ्या सुविधा माझ्या भातांगी गटातल्या किंवा लातूर ग्रामीणच्या बचत गटांना त्याचंही प्रशिक्षणाचं, आणि परत त्यांना बँकेमधून किती कर्ज उपलब्ध करून देता येईल, स्वयंरोजगार कसा करता येईल, यासाठी त्या सुखसोयीची सुद्धा मी सोय करणार आहे. आणि त्या मार्फत महत्त्वाचं काय माहिती का, जे काही महाराष्ट्र शासनाच्या सोयी येतात ते बचत गटांना पर्यंत पोहोचल्यात, पण बचत गटाच्या महिला जे आहेत त्यांचं त्यावर आणखीन आकस्मित झाले नाही, तर त्यांना त्या टचमध्ये आणायचं, त्यांना ती माहिती पुरवणे, ते काउन्सिलिंग करणे, ते काम मी करणार आहे. आज महिला बचत गट सगळ्यात प्रामुख्याने सांगतो, महिला बचत गटामुळं आज एवढी प्रगती महाराष्ट्र शासनाची झालेली, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची झालेली. त्याचं कारण काय की बचत गटाच्या महिला त्यांना गावातल्या गावात स्वयंरोजगार भेटला. आणि मी मागे पश्चिम महाराष्ट्रात गेलो होतो. मराठवाडा थोडा आणखी थोडासा कमी आहे आपल्याकडे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बचत गटाचं संरक्षण खूप मोठ्या स्वरूपात झालेलं आहे. त्यांच्याच अंडर मी इथं सुद्धा बचत गटांना चालना देण्याचं काम करणार आहे. नक्कीच. महिलांचा विकास कसा जास्तीत जास्त करता येईल त्याला माझं प्रथम प्राधान्य असेल. महिला बचत गटावरती जास्त मी लक्ष देणार आहे, कारण लघु उद्योगापासूनच मोठ्या उद्योगाकडे हा उद्योजक वळतो, आणि सगळ्यात पहिली गंगा म्हणजे महिला बचत गट. महिला बचत गटापासून जर सुरुवात केली तर नक्कीच या भातांगडी सर्कलचा विकास होऊ शकतो, असंही म्हणणं यांचं आहे. शेवटचा प्रश्न घेतो तुम्हाला. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, कृषी मालाला योग्य तो दर मिळावा, यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्नशील असणार आहेत, आपले काय प्रयत्न असणार आहेत? कारण मी का प्रश्न विचारतोय, कृषी मूल्य आयोगाचं पदसुद्धा आपल्याच सरकारकडे आहे, मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या सरकारचे आहेत, जवळपास ग्रामीणचे आमदारसुद्धा रमेश आप्पा कराड हेही भाजपचेच आहेत. तर या सगळ्यांचा एकंदरीत समीकरणामधून कशा पद्धतीनं फायदा करून घेणार आहात तुम्ही, जेणेकरून शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव मिळावा? प्रथम जय किसान. मी शेतकऱ्यासाठी प्रामुख्यानं सांगतो तुम्हाला, त्या आज रोजी जे फवारणीचं वगैरे हे जे रासायनिकरण झालेलं आहे, त्या रासायनिकरणाला थोडंसं थांबवण्याचं काम माझं असणार आहे. त्यामुळं जमिनीचं कमी होऊ लागली, सेंद्रिय शेतीकडे जास्त माझा कल राहील. त्याचं कारण काय आहे की आज रसायन वापरून जमीन कुमकुवत होते, आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होऊ लागले. तर सेंद्रिय या मार्गाकडे जात असताना शेतकऱ्यांना कशी त्यांची वाढवता येईल, आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल त्यावर माझे चालणार आहे. आणि सध्या कृषी विभागाकडून वारंवार बऱ्याच गोष्टी, समजा सोयाबीन पेरणी आली त्यावेळेस कुठलं वाण वापरावं, कुठली, मग त्याच्यानंतर थोडंसं 1 महिना झाल्यानंतर कुठली फवारणी वापरावी, त्याच्यावर कुठलं तणनाशक वापरावं, अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यांचे सुद्धा बरेच कृषी विभागामार्फत कॅम्प होतात. त्या कॅम्पला मी प्राधान्य देईल. शेतकऱ्यांना गोळा करून त्याचं पण त्यांना म्हणजे एक प्रकारची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाईल, काळजी घेईल. शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. हे ऊस साखर कारखानदार ऊसामध्ये कपात करतात, वजनामध्ये घट करतात, आणि बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आहे की ऊस कारखान्यावरच्या वजन काट्यामध्ये सुद्धा तफावत आहे. तर या बाबतीत आपण कसे प्रयत्न करणार आहात, शासनापर्यंत ही शेतकऱ्याची व्यथा कशी मांडणार आहात? मी प्रथम हे साखर सम्राटांना एक सांगू इच्छितो की ठीक आहे, तुमची कारखानदारी आहे, सगळं आहे, पण त्यामध्ये माझा बळीराजा पिसटून चाललाय. कुठं तर त्याची पिळवणूक होते, ती प्रामुख्याने ह्या सर्व साखर सम्राटांनी थांबवावी.
व आज रोजी त्यांनी 3,000 भाव 3100 भाव जाहीर केला आहे. पण आता 2700च हप्ता ते देऊ लागलेत हो नक्की. आणि नंतर टप्प्याटप्प्याने देतात. ते सुद्धा एखादा हुकला जातो. तर असं न करता सरसकट 3100 जो काय भाव आहे तो वाढीव द्यावाच, पण त्याच्यानंतर एक खट त्यांनी द्यावा. एक खर्च. हा काय तर शेतकऱ्याचे पैसे वापरायचे आणि पुन्हा त्यांना दिवाळीला दसऱ्याला सणाला आम्हीच हप्ता दिलो हे असं करू नये शकत आम्हाला. पांडुरंगजी, आता जवळपास आपण आपल्या विकासाचे मुद्दे सांगितलात. एकंदरीत हे रास्त मुद्दे होते. भातांगळी सर्कलला लागू असणारे सर्व मुद्दे आपण मांडलात. शेवटी जाता जाता आपण या माध्यमातून संबंध सर्कलमधील मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की मी एक शिकलेला आहे, सुशिक्षित आहे आणि स्वयंरोजगार चालवतो मी. तसेच मी या ठिकाणी परत एकदा सांगू इच्छितो की उमेदवार, आज माझं वय आहे 45, मी युवाच आहे आणखीन, आणि युवाच्या मागे प्रचंड अशी ताकद सर्व मतदार बंधूंनी लावावी. आज माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते एकदा भाजप कधी काँग्रेस असे करणार आहेत, पण मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे भाजपचा. आज पण माझं घर मुळापासून भाजपच आहे आतापर्यंत कधीच, आणि मी कट्टर भाजपचा कार्यकर्ता आहे. हां, त्या आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये कारण पूर्वी माझी मिसेस होती, त्यामुळं बऱ्याचदा मला त्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाता येत नव्हतं. पण आज मी स्वतः मी उमेदवार आहे. मला बऱ्याच तुमच्या सगळ्या समस्या मांडण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मला आज उपस्थिती मिळेल. आणि तसेच आज लातूर ग्रामीणमध्ये पंचायत समितीवर जर भाजपची सत्ता आली तर ओबीसी पुरुष या नात्याने मी मला कदाचित सभापती सुद्धा होण्याचा मान मिळणार आहे. आणि सभापतीचा मान भेटल्यानंतर ह्या भागातील लोकांचा विकास बिलकुल होणारच आहे. कारण दिल्लीचं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि इथले आमदार हे आमचेच आहेत, भाजपचेच आहेत. त्यामुळे लाईन टी लाईन आम्हाला फंड भेटत जाईल आणि तो फंड हा भातांगळी असेल, ममदापूर असेल, भाडगाव असेल, सर्व सर्कलला बिलकुल मिळेल एवढं मी सांगू इच्छितो. नक्कीच तर ही विकासाची गंगा बिलकुल खेचून आणणार. नक्कीच तर विकास गंगा मी खेचून आणणार आहे. खरं पाहिलं तर पांडुरंगजी अशोकराव बालवाड हा उमेदवार म्हणजे नुसता उमेदवार नाही, तर या उमेदवाराची नाळ जी आहे ती नाळ शेतीशी जुडलेली आहे. शेतकरी असल्यामुळं या उमेदवाराची नाळ जुडलेली आहे आरोग्य खात्याशी, कारण आरोग्य खात्याचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण असल्यामुळं या उमेदवाराची नाळ जुडलेली आहे शिक्षण खात्याशी, कारण उच्च शिक्षित असल्यामुळं. आणि घरामधूनच राजकारणाचं बाळकडू आहे, राजकारणाचे धडे गिरवले जातात. ते असं की यांच्या सुविध पत्नी अनिता बालवाड ह्या माजी पंचायत समितीच्या सदस्य होत्या. एकंदरीत या सर्वांचा जो समीकरण आहे, हे समीकरण या भातांगळी सर्कलसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे असाही विश्वास आत्ता पांडुरंगजी बालवाड यांनी व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या 7 तारखेला फक्त कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा असं आवाहन, अशी भावनिक साध पांडुरंगजी बालवाड यांनी संबंध भातांगळी सर्कलमधील मतदारांना केलेली आहे. आपण आमच्या चॅनलमध्ये आलात, आमच्याशी मुलाखत दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.